तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आरसीसीच्या मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयनं चौकशी केली आहे. तर स्वतः डॉक्टर नसतानाही मोटेगावकरचा मेडिकल कॉलेज टाकण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी इमारतीचं कामही लातूरमध्ये सुरू होतं. पाहूयात. नीटच्या पेपरफुटी प्रकरणात आरसीसीच्या शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी झाली आहे. पुण्यात दिवसभरातल्या चौकशीनंतर महेश मोटेगावकरला सोडून देण्यात आलं. मोटेगावकरचा मुलगा सीबीआय चौकशीसाठी वकील घेऊन आला होता. पेपर कुठून आला, कुणाकुणाला दिला असे प्रश्न महेश मोटेगावकरला विचारण्यात आले. शिवराज मोटेगावकरने मुलासाठी नीटचा पेपर फोडल्याचं बोललं जात आहे. मोटेगावकरच्या मुलानंही नीटची परीक्षा दिली होती. शिवराज मोटेगावकरची नीट परीक्षेचे पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांसोबतच जवळीक होती. पुण्याचा आरोपी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीच्या माध्यमातून 10 दिवसांआधीच मोटेगावकरच्या मोबाईलवर पेपर आला होता. त्याचे पुरावेही सीबीआयच्या हाती लागलेत. पेपर फोडून विद्यार्थ्यांना डॉक्टर करू पाहणाऱ्या मोटेगावकरला स्वतःचं मेडिकल कॉलेज टाकायचं होतं. विशेष म्हणजे लातूरमध्ये भली मोठी इमारत उभारणीचं कामही सुरू आहे. 5 एकराहून अधिक जागेवर या मेडिकल कॉलेजची इमारत मोटेगावकर उभारत होता. आरसीसी मॉकमधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. मॉक टेस्टमधलेच प्रश्न नीटच्या परीक्षेमध्ये कसे येतात हे मोटेगावकर त्याच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांकडून वदवून घेत होता. आपल्या मॉक पेश सोपं होतं का अवघड होतं? सोपं. कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान गेलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, ते 101 त्यामुळे काही वर्षांपासून हे पेपर फोडून संपत्ती जमवल्याची शंका सीबीआयला आहे. ही इमारतही मोटेगावकरच्या संपत्तीचाच एक उदाहरण आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणामध्ये प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं अटक केल्यानंतर त्यांच्या संपत्तीची चर्चा जी आहे ती सगळीकडे होताना पाहायला मिळते आहे. लातूरमध्ये अनेक ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती पाहायला मिळते आहे. लातूरपासून काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर हे कॉलेज जे आहे ते उभारण्याचं काम मोटेगावकर करत होते. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं हे काम जे आहे ते मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी म्हणून काम सुरू होतं. नीट परीक्षेतून अनेक डॉक्टर घडवणारे मोटेगावकर जे आहेत ते मेडिकल कॉलेज उभारण्याचं स्वप्न जे आहे ते पाहत होते. मोटेगावकर सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे. त्यामुळे पेपर फुटीच्या रॅकेटचे आणखी किती मोहरे आहेत हेही समोर येईल. नाशिकमधला असाच मोहरा शुभम खैरनारही सीबीआयच्या ताब्यात आहे. शुभम खैरनारच्या हाती 27 एप्रिलला नीटचा पेपर मिळाल्याचं समोर आलंय. शुभम आधी उत्तर प्रदेशच्या एका व्यक्तीच्या संपर्कात आला. नंतर पेपर हरियाणामधून पुढे राजस्थानच्या सिकरमध्ये गेला. शुभम खैरनारनं टेलिग्रामच्या माध्यमातून पेपर देण्यासाठी संपर्क केल्याची माहिती आहे. 15 ते 20 लाखात शुभम खैरनारनं पेपर विकल्याची शंका आहे. त्या व्यवहाराचीही चौकशी सीबीआयकडून सुरू आहे. मोटेगावकरला बेड्या ठोकल्यानंतर संताप उमटतोय. अकोल्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरसीसी कोचिंग क्लासेसच्या इमारतीवर शेड फेकलं. लातूरमध्ये क्लासेसच्या इमारतीवर अंडी फेकत मनसेनं निषेध आंदोलन केलं. आरसीसीच्या मोटेगावकरचा भांडाफोड झाल्यानंतर क्लासेस बंद पडलेत. पण ज्या पालकांनी ॲडमिशन घेतले, पैसे भरलेत, त्या पालकांना आता अश्रू अनावर होत आहे. कोल्हापुरात आरसीसी क्लासेसमध्ये मुलीची ॲडमिशन घेतलेल्या सुभाष कोले यांना अश्रू अनावर झाले. 17 तारखेच्या आत ॲडमिशन घ्यायला पाहिजे म्हणून सांगितलं. इथं टोटल 2 लाख फी सांगितलेली. त्यातली स्कॉलरशिप च्या परीक्षेला बसून त्यांनी एक 40,000 स्कॉलरशिप दिलेली आहे आणि 2 वर्षाची मिळून 1,60,000 रुपये आमच्याकडून घ्यायचं ठरलेलं होतं. त्यापैकी 40,000 रुपये मी आता शुक्रवारी भरलेलं आहे. एक तर आपली परिस्थिती वाईट असताना आपण इकडं तिकडं जोडणा करून पैसे भरलेले. तर पुढं दुसरे क्लासेस काय विदाऊट पैसे घेणार नाहीत. तर आमचे एक तर पैसे ताबडतोब यांनी परत द्यावं जेणेकरून आमच्या मुलगीला इतर ठिकाणी ॲडमिशन घेता येईल. असे अनेक पालक आहेत ज्यांच्या मुलांनी मोटेगावकरच्या महाराष्ट्रभरातल्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतली. पण आता हाच पेपर चोर मास्तर सीबीआयच्या कोठडीत आहे. लातूरहून महेंद्र जोंधळेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.